हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहताय केमिस्ट्री विथ देवल सर. या ठिकाणी आपण आज सुरू करणार आहे लेक्चर नंबर 1, नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स करता. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, मेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यांचं नॉमनक्लेचर आता आपण एक एक करत लक्षामध्ये घेणार आहे आणि ते तुम्हाला अतिशय सोपं जावं म्हणून आपण थोडक्यामध्ये सुरुवातीच्या प्रायमरी स्टेजला या नॉमनक्लेचरला आपण सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सगळ्यांनी या ठिकाणी हे लेक्चर अतिशय शांतपणे ऐकावं आणि लेक्चर झाल्यानंतर किंवा लेक्चर पाहत असताना वही आणि पेन घेऊन आपण बसलं पाहिजे आणि जसं जसं टॉपिक होईल तसं तसं आपण नोट्स सुद्धा त्याच्या घेतल्या पाहिजेत. गरज जेव्हा पडेल तेव्हा तो व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून जे शिकलो ते कागदावरती लिहून बघा, पुन्हा लक्षात घ्या, पुन्हा पुढचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बघू शकतो. अशा तऱ्हेने आपण स्टार्ट करतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला नाव देण्याची पद्धती, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं नाव तयार करण्याची पद्धती. ज्या वेळेला ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला नावं तयार करण्याचा विचार झाला तेव्हा सगळ्यात जुनी जी सिस्टीम होती त्या सिस्टीमनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला नावं दिली जात असत. या जुन्या सिस्टीमला म्हटल्या गेलं कॉमन नेम सिस्टीम. परंतु ज्या वेळेला असं लक्षामध्ये आलं की कॉमन नेम सिस्टीमला मर्यादा आहेत आणि त्या सगळ्या कंपाऊंडचं नाव ते योग्य पद्धतीने करू शकत नाही, अशा वेळेला काही सायंटिस्टनी एकत्रित येऊन एक संघटना बनवली. ती आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे IUPAC सिस्टीम अशी एक संस्था बनवली आणि या संस्थेच्या माध्यमातून ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला नावं द्यायला सुरुवात केली. आपण आज या लेक्चर नंबर 1 मध्ये सुरुवात करणार आहोत हायड्रोकार्बन पासून. हायड्रोकार्बन बघा, तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आपण स्टार्टिंग काय दिली आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसून येतो टेट्राव्हॅलंट कार्बन ॲटम. कोण दिसतो? टेट्राव्हॅलंट कार्बन ॲटम. आता टेट्राव्हॅलंट म्हणजे काय, तर असा कार्बन ज्याची व्हॅलन्सी 4 आहे त्याला आपण टेट्राव्हॅलंट कार्बन असं म्हणत असतो. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला जो कार्बन आहे त्याची व्हॅलन्सी 4 आहे म्हणजे कार्बन इज ऑलवेज असोसिएटेड विथ 4 बॉन्ड्स, 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स. 4 कोव्हॅलंट बॉन्ड्सशी नेहमी तो असोसिएट असतो, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की कार्बनची टेट्राव्हॅलन्सी व्यवस्थित पूर्ण होते की नाही. ज्या वेळेला आपण एखादं स्ट्रक्चर काढतो त्यावेळेला तो जो कार्बन आहे त्याची टेट्राव्हॅलन्सी बरोबर झाली आहे का, त्या कार्बनशी संबंधित 4 बॉन्ड आपण काढलेत की नाही, की कमी काढले का जास्त काढले, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे पहिला महत्त्वाचा शब्द आहे तो आहे टेट्राव्हॅलंट कार्बन ॲटम. तर व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असतो टेट्राव्हॅलंट कार्बन आणि दॅट टेट्राव्हॅलंट कार्बन इज रिलेटेड विथ अ कोव्हॅलंट बॉन्ड. या दोन गोष्टी ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे या ठिकाणी केमिस्ट्री ऑफ अ टेट्राव्हॅलंट कार्बन ॲटम अँड इट इज असोसिएटेड विथ अ कोव्हॅलंट बॉन्ड. ही अशी केमिस्ट्री आहे की ज्यामध्ये टेट्राव्हॅलंट कार्बन असणार आहे आणि त्याचबरोबर तो कार्बन कोणाशी असोसिएट असणार आहे, तर कोव्हॅलंट बॉन्डशी तो असोसिएटेड असणार आहे. या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यात पहिला जो कंपाऊंड लक्षात घ्यायचं ठरवलेला आहे तो आहे हायड्रोकार्बन. आता ॲज द नेम सजेस्ट हायड्रोकार्बन, इट इज अ कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अँड कार्बन ओनली. हा असा कंपाऊंड आहे की ज्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बनच आहे असं आपल्याला लक्षामध्ये. That's why what is hydrocarbon? Hydrocarbon is a compound which contain carbon and hydrogen only. या हायड्रोकार्बन मधला पहिला कंपाऊंड आपण लक्षामध्ये घेणार आहोत आणि तो आहे अल्केन. नाउ व्हॉट इज अल्केन? अल्केन इज अ टाइप ऑफ हायड्रोकार्बन. अल्केन हा हायड्रोकार्बनचा प्रकार आहे. म्हणजे अल्केन मध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोघंच असल्याचं आपल्याला दिसून येईल.
त्याचबरोबर अल्केन कोणाला म्हणायचं, तर अल्केन म्हणायचं अशा कंपाऊंडला ज्यामध्ये कार्बन ॲटम्स आहेत विच आर लिंक्ड बाय स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स ओनली. जर का एखादा हायड्रोकार्बन आहे आणि त्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन हा फक्त सिंगल कोव्हॅलंट बॉन्डशी संबंधित असेल तर अशा हायड्रोकार्बनला आपण अल्केन असं म्हणायला पाहिजे. तर व्हॉट इज अल्केन? इट इज अ हायड्रोकार्बन विच कंटेन कार्बन विच इज associated with a strong single covalent bond only. पुढे आपण सांगितलंय इन अल्केन नो ॲटम ऑर मॉलिक्यूल कॅन बी ॲडेड. यामध्ये अल्केन मध्ये तुम्ही अजून कुठला ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला ऍड करू शकत नाही. एक उदाहरण घेतो तुम्हाला, एक मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल माहिती आहे अल्केनचं, ते म्हणजे मिथेन आहे. आता हा जो मिथेन आहे या मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. आता हा जो CH4 आहे याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी दिलंय बघा, CH4 मिथेन, त्याचं हे स्ट्रक्चर दिलंय. यामध्ये हा कार्बन आहे ज्याची व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे 4 बॉन्ड्स तिथे आहेत. मग जर का कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी ऑलरेडी सिंगल कोव्हॅलंट बॉन्डनी पूर्ण झालेली आहे, सिंगल स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डनी पूर्ण झालेली आहे, तर अजून यामध्ये कुठलाही ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हा ऍड होऊ शकणार नाही. याचं ऍडिशन शक्य नाही. मग काय शक्य आहे, तर या ठिकाणी काय करू शकता तुम्ही अल्केन मध्ये, तर यातला एखादा हायड्रोजन काढायचा आणि मग ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम तिथे नेऊन ठेवायचा. म्हणजे अल्केन मध्ये शक्य आहे सबस्टिट्यूशन. काय शक्य आहे? सबस्टिट्यूशन शक्य आहे. अल्केन मध्ये ऍडिशन शक्य नाही, अल्केन मध्ये सबस्टिट्यूशन शक्य आहे. उदाहरणार्थ हा मिथेन घेतला, यातला हा हायड्रोजन ॲटम आपण काढला आणि हायड्रोजन ॲटम काढून त्याच्याऐवजी मी Cl ठेवला तर तो तयार झाला मिथिल क्लोराइड. समजा मी याच्याऐवजी OH ग्रुप ठेवला, तो झाला मिथिल अल्कोहोल. म्हणजे याचा अर्थ इन अल्केन ॲटम ऑर मॉलिक्यूल कॅन नॉट बी ॲडेड. ॲटम किंवा मॉलिक्यूलला तुम्ही ऍड करू शकत नाही. अँड ॲज इन अल्केन ॲटम ऑर मॉलिक्यूल कॅन नॉट बी ॲडेड, द अल्केन्स आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यांना संतृप्त किंवा तृप्त हायड्रोकार्बन असं म्हणता येईल, कारण त्यांच्यामध्ये अजून कुठलाही ॲटम किंवा मॉलिक्यूल तुम्ही ऍड करू शकत नाही. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. फर्दर अल्केन कंटेन स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स ओनली. अल्केन मध्ये फक्त स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्सच असतात. अँड ॲज अल्केन कंटेन ओनली स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, अल्केन्स डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन इझिली. अल्केन हे केमिकल रिॲक्शन मध्ये सहजासहजी भाग घेऊ शकत नाही. आणि ॲज अल्केन कॅन नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन इझिली, वी कॅन से दॅट अल्केन्स आर लेस रिॲक्टिव्ह. मग अल्केन जर का लेस रिॲक्टिव्ह आहे तर या ठिकाणी लेस म्हणजे परम, रिॲक्टिव्ह म्हणजे ॲफिन, म्हणून त्याला नाव दिलं जातं पॅराफिन. तुम्हाला विचारतात व्हाय अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन, मग तुम्ही काय म्हणणार? अल्केन कंटेन स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड अँड दॅट्स वाय हिअर ॲज दे कंटेन स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, ते बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही. आणि ते जर का बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही तर अल्केन केमिकल रिॲक्शन मध्ये भागच घेऊ शकणार नाही लवकर. कारण व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. ही केमिकल रिॲक्शन म्हणजे अशी प्रक्रिया असते की ज्यामध्ये पहिले बॉन्ड ब्रेक होतो आणि मग बॉन्ड तयार होतो. म्हणजे रिॲक्शन मध्ये भाग घेण्यासाठी बॉन्ड ब्रेक होणं अतिशय गरजेचं आहे. पण अल्केनच्या बाबतीत काय दिसतंय, तर अल्केन मध्ये हे स्ट्रॉंग बॉन्ड्स आहे, मग ते लवकर ब्रेक होत नाही. लवकर ब्रेक होत नाही म्हणजे अल्केन रिॲक्शन मध्ये लवकर भाग घेऊ शकत नाही. म्हणूनच तर अल्केनला आपण म्हणतो लेस रिॲक्टिव्ह. लेस म्हणजे परम, रिॲक्टिव्ह म्हणजे ॲफिन, आणि म्हणून नाव पडलेलं आहे पॅराफिन. दॅट्स वाय अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन. पुन्हा बघा, व्हाय अल्केन्स आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन? बिकॉज इन अल्केन ॲटम ऑर मॉलिक्यूल कॅन नॉट बी ॲडेड.
अल्केन मध्ये ॲटम किंवा मॉलिक्यूल ऍड होऊ शकत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. व्हाय अल्केन्स आर कॉल्ड एज पॅराफिन? बिकॉज अल्केन कंटेन स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड which does not break easily. That's why alkane cannot take part in chemical reaction easily. That's why alkanes are less reactive and hence they are called as paraffin. म्हणून त्यांना आपण पॅराफिन असं म्हणत असतो. अल्केन विषयी पुढला मुद्दा लक्षात घ्या. त्याचं नाव अल्क प्लस एन, ALK प्लस ANE. ALK इज कॉल्ड एज प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे नावाची सुरुवात. अँड ANE इज सफिक्स. सफिक्स म्हणजे नावाचा शेवट. जसं आपल्यामध्ये नाव आणि आडनाव असतं तसं प्रिफिक्स म्हणजे नाव आणि सफिक्स म्हणजे आडनाव. मग या ठिकाणी याचं नाव काय आहे, याचं प्रिफिक्स काय आहे, ALK. याचा सफिक्स काय आहे, ANE. मग आता याचा काय अर्थ असतो, तर हिअर प्रिफिक्स इज ALK विच डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम. हा जो प्रिफिक्स आहे हा नंबर ऑफ कार्बन ॲटम वरती अवलंबून असतो. इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा एक कार्बन असेल तर अशा वेळेला जो प्रिफिक्स आहे तो असेल मिथ. For 1 carbon atom, the prefix is meth. For 2 carbon atom, the prefix is eth. For 3 carbon atom, the prefix is pro. 4 कार्बन साठी ब्यूट, इथे बट नाही म्हणायचं, ब्यूट. 5 कार्बन साठी पेन. 6 कार्बन साठी हेक्स. 7 कार्बन साठी हॅप. 8 कार्बन साठी ऑक्ट. 9 कार्बन साठी नोन. 10 कार्बन साठी डेक. याच्या पुढे सुद्धा आपण जाऊ शकतो, पण सध्याला आपण इथे थांबू. वाटलं तर 1-2 एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. 11 जर का असेल तर युनिडेक. 10 म्हणजे डेक आणि एक अजून आहे त्यात, म्हणून युनिडेक. युनि म्हणजे 1 प्लस 10 म्हणजे 11. तर 12चं नाव काय होईल, डायडेक. 13चं काय होईल, ट्रायडेक. 14चं काय होईल, 14चं टेट्राडेक. 15चं काय होईल, पेंटाडेक. 16चं काय होईल, हेक्साडेक अँड सो ऑन. या पद्धतीने आपण प्रिफिक्स हे लक्षामध्ये घेऊ शकतो. पुन्हा एकदा काय सांगतोय बघा, अल्केन या नावाला स्प्लिटअप केलं आपण. अल्केन मध्ये ALK इज प्रिफिक्स. इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम. आणि ANE इज सफिक्स. इट टेल्स अस दॅट अल्केन कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स ओनली. ANE याचा अर्थ आहे की त्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये फक्त कोणते बॉन्ड असतील, तर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतील. प्रिफिक्स सांगतो, प्रिफिक्स कशावर डिपेंड असतो, नंबर ऑफ कार्बन ॲटम वरती. समजा 1 कार्बन असेल तर प्रिफिक्स काय वापरायचा, मिथ. बघा ना, हा वरचा कंपाऊंड याच्यामध्ये 1 कार्बन होता, त्याला मिथेन नाव दिलं होतं आपण. का दिलं होतं मिथेन, याचं कारण आहे त्यामध्ये 1 कार्बन होता म्हणून तो त्याचा प्रिफिक्स वापरला मिथ. आणि तिथे सगळे सिंगल बॉन्ड्स होते आणि म्हणून आपण शब्द वापरला होता ANE आणि म्हणून त्याचं नाव पडलं होतं मिथेन. तर नावामध्ये सुद्धा अर्थ आहे बघा, अल्केन ALK प्रिफिक्स डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम. ANE सफिक्स. It tells us that this compound contain carbon carbon single bonds only. बरोबर आहे. पुढला मुद्दा, अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 where n is equals to number of carbon atom. n आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता CnH2n+2. उदाहरणार्थ हा पहिला मेंबर घेतला आपण. समजा इथे n ची संख्या मी 1 ठेवली, मग इथे पण 1 ठेवावं लागेल. 2 × 1 2 + 2 किती होईल, 4. म्हणजे C1H4. 1 लिहिण्याची पद्धती नाही म्हणून आपण लिहितो CH4. हा झाला फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन. हा अल्केनचा पहिला मेंबर आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या काय सांगतोय. सुरुवात केली होती आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री पासून. असं म्हटलं आपण ही कोणाची केमिस्ट्री आहे, तर टेट्राव्हॅलंट कार्बनची केमिस्ट्री आहे. आणि या टेट्राव्हॅलंट कार्बनशी संबंधित कोण असतं, तर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. पुढे सांगितलं हायड्रोकार्बन
म्हणजे असे कंपाऊंड ज्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे. या हायड्रोकार्बन मधला पहिला हायड्रोकार्बन शिकायला सुरुवात केली आपण, तो होता अल्केन. अल्केन मध्ये फक्त स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. अल्केन मध्ये ॲटम किंवा मॉलिक्यूल ऍड होऊ शकत नाही, म्हणून अल्केनला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं आपण म्हटलं होतं. अल्केन मध्ये सगळेच्या सगळे स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे रिॲक्शनच्या दरम्यान हे स्ट्रॉंग बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही, म्हणून अल्केन रिॲक्शन मध्ये लवकर भाग घेत नाही, म्हणून तो लेस रिॲक्टिव्ह आहे. परम प्लस ॲफिन, त्याला काय म्हटलं आपण, पॅराफिन. अल्केनच्या नावाला स्प्लिटअप केलं आपण. कसं झालं स्प्लिटअप? ALK प्रिफिक्स, ANE सफिक्स. प्रिफिक्स कोणावर डिपेंड असतो? नंबर ऑफ कार्बन ॲटम. आणि सफिक्स काय सांगतो आपल्याला की या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये फक्त कोणते बॉन्ड्स आहेत? तर सिंगल बॉन्ड्स आहेत. या अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय घेतला? CnH2n+2 वेअर n इज इक्वल्स टू नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता आपण एक एक अल्केन तयार करून बघणार आहोत आणि अल्केनचे नंतर टाईप सुद्धा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. तर आपण आता अल्केन स्ट्रक्चर आणि त्याचं नाव कसं तयार होतं हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत. बघा, खालचे जे प्रिफिक्स आहेत ते तसेच ठेवतो कारण ते आपल्याला कामी पडणार आहेत. 1 कार्बनसाठी मिथ, 2 कार्बनसाठी ईथ, 3 कार्बनसाठी प्रोप आणि 4 कार्बनसाठी ब्यूट असं आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता एक एक अल्केन आपल्याला बघायचं आहे. बघा, अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय होता? CnH2n+2. आता पहिले n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे. चला n ची संख्या आपण 1 ठेवू. मग 1 जर का ठेवलं तर C1H4 होतो, तो म्हणजे CH4 होतो. आता याचं स्ट्रक्चर काढायचं आहे. सांगा किती कार्बन आहे? 1 कार्बन आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4. चला 4 व्हॅलन्सी काढा म्हणजे 4 बॉन्ड्स काढा. आणि ते जे रिकाम्या जागा आहेत त्या कोण भरणार? हायड्रोजन. फक्त हायड्रोजनच का भरणार? कारण हा अल्केन जो आहे हा हायड्रोकार्बन आहे. कार्बन सोडला तर यामध्ये फक्त कोण असतो? हायड्रोजनच असतो. आणि म्हणून आपण याला या पद्धतीने स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता याचं नाव तयार करायचं आहे आपल्याला. कसं नाव तयार करणार? किती कार्बन आहे यात? 1 कार्बनसाठी प्रिफिक्स काय आहे? मिथ. चला लिहा पहिले मिथ. आता या स्ट्रक्चर कडे बघा. यामध्ये सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड दिसतात आहे. सिंगल बॉन्ड असतील तर नावाचा शेवट कशाने करायचा? ANE. तयार झालं त्याचं नाव मिथेन. CH4 हे त्याचं स्ट्रक्चर, हे त्याचं नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा मुद्दा बघा. दुसरा अल्केन घेऊ आपण. आता इथे 2 ठेवू. इथे जर का 2 ठेवलं तर हायड्रोजन 2 2 4 + 2 म्हणजे 6 होतील. तर C2H6. आता हा जो C2H6 आहे याचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. सांगा कार्बन किती आहे? 2 कार्बन आहेत. मग हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन. अल्केन आहे हा, म्हणजे कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. टेट्राव्हॅलंट कार्बन सुरुवातच आपण त्यांनी केली होती. मग टेट्राव्हॅलंट कार्बन जर का आपण म्हटला तर याची व्हॅलन्सी 4 आहे. सध्या 1 बॉन्ड काढलाय आपण. अजून या कार्बनची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करण्याकरता 3 बॉन्ड काढावे लागतील. 1 2 3 4 झाले. याला सुद्धा तसंच आपण करणार. या ज्या रिकाम्या जागा आहेत या हायड्रोजननी भरा. बघा तुम्हाला दिसेल CH3 CH3 म्हणजे C2H6. चला याचं नाव तयार करू आपण. नाव कसं तयार करणार? 2 कार्बन आहेत म्हणून प्रिफिक्स वापरणार इथ. बघा खाली दिलाय आपण. 2 कार्बनसाठी प्रिफिक्स कोणता आहे? इथ. आणि सगळे सिंगल बॉन्ड्स आहे म्हणून नाव काय शेवट काय येईल त्याचा? ANE. आणि याचं पूर्ण नाव झालं इथेन. C2H6 हे त्याचं स्ट्रक्चर आणि हे त्याचं दिलेलं आहे आपण नाव इथेन. आता 3 कार्बनसाठी बघू. जर का 3 कार्बन घेतले इथे 3 तर 3 3 2 6 6 + 2 8 C3H8. चला स्ट्रक्चर काढायचं आहे. कार्बन सांगा किती आहे? 3 1 2 3 कार्बन्स आर देअर. अल्केन आहे दॅट्स वाय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज देअर. आता व्हॅलन्सी 4 आहे. या कार्बनशी संबंधित 1 बॉन्ड आहे. अजून 3 बॉन्ड्स इथे चालतील. हे काढले. 2 बॉन्ड्स आर ऑलरेडी हिअर. रिमेनिंग 2 व्हॅलन्सी आहे. हे दाखवा. याची 1 व्हॅलन्सी झाली आहे. अजून 3 व्हॅलन्सीज तुम्ही दाखवू शकता. या पद्धतीने आपण इथे दाखवलेलं आहे. जागा भरा हायड्रोजननी. हे इथे काढले आपण हायड्रोजन. या पद्धतीने हायड्रोजन आपण देऊ
लिहू शकतो. हे हायड्रोजन्स आहेत बघा. हे झालं प्रोपेनचं स्ट्रक्चर CH3 CH2 CH3. हे जे आपण असं स्प्लिटअप करून लिहिलेलं आहे याला थोडक्यात लिहिण्याची पण पद्धती आहे. इथेनला सुद्धा लिहिता आलं असतं. हा पूर्ण ग्रुप कोणता आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे बघा डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा C2H6. अगदी एक डिटेल स्ट्रक्चर द्यायचं आहे या पद्धतीने. थोडं शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे CH3 CH3 नाव काय त्याचं इथेन. नंतर घेतला आपण C3H8 हे त्याचं स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. काय आहे स्ट्रक्चर बघा. कार्बनला 3 हायड्रोजन आहे सिंगल बॉन्ड. या कार्बनला 2 हायड्रोजन आहे सिंगल बॉन्ड. पुन्हा 3 हायड्रोजन आहे. याला थोडक्यात कसं लिहिता येईल CH3 CH2 CH3. आता बघा ॲज 3 कार्बन्स आर देअर 3 कार्बन करता प्रिफिक्स काय येईल प्रो. हा काढला आपण प्रो आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून शेवट काय करणार ANE. काय नाव झालं याचं प्रोपेन. अशा तऱ्हेने आपण पहिले 3 अल्केन इथे लक्षात घेतले. मिथेन इथेन प्रोपेन. नावं पाठ नाही करायचे. त्या नावामध्येच त्यांचा अर्थ शोधायचा. स्ट्रक्चरमध्ये नाव शोधायचं नावामध्ये स्ट्रक्चर शोधायचं असतं. या ठिकाणी बघितल्यावर 3 कार्बन दिसले लगेच प्रो. सगळे सिंगल बॉन्ड दिसले लगेच ANE जोडलं त्यांना नाव तयार झालं प्रोपेन. दीज आर द फर्स्ट 3 मेंबर्स ऑफ अल्केन. आता आपण पुढचे मेंबर्स बघण्यापूर्वी अल्केनचं टाइप्स आपण लक्षामध्ये घेणार आहोत. टाइप्स ऑफ अल्केन. अल्केनचे मेन 2 टाइप्स दिले जातात. एक आहे स्ट्रेट चेन अल्केन आणि दुसरा आहे ब्रँच चेन अल्केन. आता हे जे 2 प्रकार आहे आणि यांच्या डेफिनेशन्स कसं समजायचं यांना ते आपण लक्षामध्ये घेणार आहोत. हे लक्षात घेत असताना आपण ब्युटेनचं एक्झाम्पल C4H10 या 4थ्या अल्केनचं एक्झाम्पल घेऊन आपण लक्षामध्ये घेणार आहोत. बघा आपण 3 अल्केन ऑलरेडी बघितले होते. 1 कार्बनचा मिथेन 2 कार्बनचा इथेन 3 कार्बनचा प्रोपेन. आता 4 कार्बनचा जो आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती लक्षामध्ये घ्यायची आहे. आता हा जो 4 कार्बनचा आपण घेतलेला आहे त्याचा फॉर्म्युला आला C4H10. का बरं C4H10 इथे 4 ठेवा. C4 4 2 जा 8 + 2 C4H10. आता याचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. सांगा किती कार्बन्स आहेत. 4 कार्बन्स आर देअर. मग 4 कार्बन्स मी काढतो पहिले 1 2 3 4. बरं हा अल्केन आहे म्हणजे कार्बन आणि कार्बन मध्ये कोणता बॉन्ड असेल सिंगल. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. लक्षात घ्या इथे सध्याला 1 बॉन्ड आहे म्हणजे अजून या कार्बनची 3 व्हॅलन्सी सॅटिस्फाय व्हायची आहे. ती जी 3 व्हॅलन्सी आहे ती आपण अशी दाखवत असतो. आणि कोण सॅटिस्फाय करणार त्याला हायड्रोजन सॅटिस्फाय करणार आहे. याची ऑलरेडी 2 व्हॅलन्सी झालेली आहे. अजून 2 व्हॅलन्सी काढली कोण सॅटिस्फाय करेल हायड्रोजन. इथे पण तसंच 1 2 ऑलरेडी होते 3 4 आपण काढले. हे झालं. इथे 1च व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे अजून 3 व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करेल. तर हा आपण या ठिकाणी 4 कार्बनचा अल्केन तुमच्या समोर दिलेला आहे. याचा फॉर्म्युला बघा. कार्बन किती आहेत 4. हायड्रोजन जर का तुम्ही काउंट केले तर ते येतात 10 म्हणजे झाला C4H10. याचं नाव आपण जरा नंतर तयार करू. पण अजून एक C4H10चं स्ट्रक्चर पॉसिबल आहे. ते कसं काढता येईल बघा. 4 कार्बन्स मला काढायचे. मी आता काय करतो हे 4 कार्बन्स जरा वेगळ्या पद्धतीने काढतो. हे असे काढले आणि अल्केन आहे तर कोणता बॉन्ड काढला सिंगल बॉन्ड. चला व्हॅलन्सी पूर्ण करू आपण. इथे H H H हे 3 H का लावले कारण 1 बॉन्ड होता. याला ऑलरेडी किती बॉन्ड्स आहेत 1 2 3 म्हणजे याला फक्त एकच हायड्रोजन अटॅच होईल. याला 1 व्हॅलन्सी सॅटिस्फाय आहे. याला किती काढणार तुम्ही 3. हे बघा व्हॅलन्सी टोटल व्हॅलन्सी 4 व्हायला पाहिजे एवढं लक्षात घ्या. जेवढे बॉन्ड्स ऑलरेडी असतील तेवढे 4 मधनं सबट्रॅक्ट करा म्हणजे रिमेनिंग व्हॅलन्सी हायड्रोजननी सॅटिस्फाय करायची आहे. आता हे जे आहे याचा पण फॉर्म्युला C4H10 आहे. हा जो काढलेला आहे याचा पण फॉर्म्युला C4H10 आहे. मग आता जर का 4 कार्बन्स आहे तर 4 कार्बनसाठी आपण वापरतो ब्यूट. जर का सिंगल बॉन्ड्स आहे तर त्यासाठी सफिक्स वापरतो ANE. म्हणजे या कंपाऊंडला सुद्धा तुम्ही 4 कार्बन म्हणून ब्यूट सिंगल बॉन्ड म्हणून ANE नाव देणार ब्युटेन. आणि याही स्ट्रक्चरला आपल्याला ब्युटेनच नाव द्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी
ठिकाणी हा पण ब्युटेन झाला, हा पण ब्युटेन झाला, पण दोघांनाही ब्युटेन म्हणून चालणार नाही. यामध्ये काहीतरी फरक करावा लागेल, नाही तर काय होईल, एखाद्याला मी सांगितलं चल ब्युटेनचं स्ट्रक्चर काढ, तर कोणीतरी हे स्ट्रक्चर काढेल, कोणीतरी हे स्ट्रक्चर काढेल. दोन्ही स्ट्रक्चरला अशा वेळेला बरोबर द्यावं लागेल. हे सायंटिस्टच्या लक्षामध्ये आलं आणि म्हणून त्यांनी टाइप्स ऑफ अल्केन ही कन्सेप्ट आपल्या समोर दिलेली आहे. तर अल्केनचे त्यांनी दोन प्रकार पडलेत. एक आहे स्ट्रेट चेन अल्केन आणि दुसरा आहे ब्रँच चेन अल्केन. आता स्ट्रेट चेन अल्केन म्हणजे काय, डेफिनेशन दिली आहे बघा आपण. व्हॉट इज कॉल्ड एज स्ट्रेट चेन अल्केन? इट इज द अल्केन इन विच नो कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. ज्या अल्केन मध्ये कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नसेल त्याला आपण स्ट्रेट चेन अल्केन असं म्हणणार. चला याच्याकडे बघू आपण. हा कार्बन डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? फक्त 1. हा कार्बन डायरेक्टली कितीला अटॅच आहे? 1 + 1 म्हणजे किती झाले? 2. हा सुद्धा कार्बन डायरेक्टली 2 कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन डायरेक्टली फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन या ठिकाणी सॅटिस्फाय होते की यातला एकही कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नाही. आणि म्हणून हे जे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे हे कोणाचा प्रकार ठरू शकतं? तर स्ट्रेट चेन अल्केनचा प्रकार ठरू शकतं. अशा वेळेला या ठिकाणी या स्ट्रेट चेन अल्केनला त्या ठिकाणी नॉर्मल अल्केन असं देखील म्हणतात. व्हॉट इट इज कॉल्ड एज नॉर्मल अल्केन. आणि त्यासाठी सिम्बॉल जो दिला जातो नावाच्या सुरुवातीला तो असतो N. याला N अल्केन असं देखील म्हणता येईल. व्हॉट इट इज कॉल्ड एज N अल्केन. बघा, स्ट्रेट चेन अल्केन इज ऑल्सो कॉल्ड एज नॉर्मल अल्केन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज N अल्केन. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? या स्ट्रेट चेन अल्केन मध्ये कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच असणार नाही. इथे आपण बघितलंय हा डायरेक्टली एकाला अटॅच आहे, हा मात्र डायरेक्टली 2ला अटॅच आहे, हा पण डायरेक्टली 2ला अटॅच आहे, हा डायरेक्टली एकालाच अटॅच आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणामध्ये येऊ शकतं? स्ट्रेट चेन अल्केन. मग आता याचं नाव कसं देणार? एक लक्षात घ्या, 4 कार्बन आहे म्हणून काय देणार? ब्यूट. सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून नावाचा शेवट काय करणार? ANE. आणि यातला कुठलाच कार्बन ॲटम हा 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच नाही म्हणून याला तुम्ही म्हणणार N ब्युटेन. काय म्हणू आपण याला? N ब्युटेन असं याला आपण इथे नाव देऊ शकतो. तर दिस इज N ब्युटेन. बघा 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये, 3 तुकडे आहेत. एक तुकडा आहे N, दुसरा आहे ब्यूट, तिसरा आहे ANE. N का बरं? कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नाही. ब्यूट का बरं? टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 4. ANE का बरं? कारण सगळे सिंगल बॉन्ड्स आहे म्हणून हा झाला N ब्युटेन. तर हा N ब्युटेन कोणाचं एक्झाम्पल आहे? स्ट्रेट चेन अल्केन. इथे आपण काढू वाटलं असतं, इथे घेतला आपण CH3, CH2, CH2, CH3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ N ब्युटेन. ते स्ट्रक्चर आहे. मी असं स्प्लिटअप करून लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्ट CH3 लिहिलं. बघा हा CH3, CH2, CH2, CH3 हा झाला तुमचा N ब्युटेन. आता दुसरं जे स्ट्रक्चर काढलेलं आहे त्याच्याकडे बघा. हा जो कार्बन आहे हा कार्बन डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? 1. हा जो कार्बन आहे हा मात्र डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? 1, 2 आणि 3. याचा अर्थ हियर धिस कंपाउंड कंटेन at least 1 कार्बन ॲटम which is directly attached to more than 2 कार्बन ॲटम. बघा हा कार्बन डायरेक्टली एकाच कार्बनला अटॅच आहे, हा पण कार्बन डायरेक्टली एकाच कार्बनला अटॅच आहे, हा पण कार्बन डायरेक्टली एकाच कार्बनला अटॅच आहे. पण हा जो कार्बन आहे हा मात्र डायरेक्टली 3 कार्बनला अटॅच आहे. अँड ॲज इट इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम म्हणजे मोर दॅन 2 कार्बन ॲटमला जर का तो अटॅच आहे तर हे जे स्ट्रक्चर आहे हे आपण स्ट्रेट चेन अल्केन मध्ये इन्क्लूड करू शकत नाही. कारण स्ट्रेट चेन अल्केनची महत्वाची कंडिशन काय होती? नो कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. कोणताच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नको. पण इथे तर असं दिसतंय की हा जो कार्बन आहे हा 3 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे आणि त्यामुळे हे स्ट्रक्चर स्ट्रेट चेन अल्केन मध्ये येणार नाही. तर त्याला कशामध्ये टाकावं लागेल? तर ब्रँच चेन अल्केन मध्ये आपल्याला
टाकावं लागेल. ब्रँच चेन अल्केनची डेफिनेशन काय आहे? इट इज द अल्केन इन विच ॲटलिस्ट वन कार्बन ॲटम, कमीत कमी एक कार्बन असा पाहिजे की विच इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम, जो 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. त्याचं स्ट्रक्चर आपण इथे थोडक्यात काढू. बघा असं येईल ते स्ट्रक्चर. CH3, सी त्याला हायड्रोजन आहे CH, समोर आहे CH3 आणि हा CH3 घेतला. बघा आता जरा क्लिअर लक्षात येईल. धिस कार्बन इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम अँड दॅट्स वाय इट इज नॉट स्ट्रेट चेन अल्केन बट इट इज ब्रँच चेन अल्केन. कारण ब्रँच चेन अल्केनची कंडिशन तो सॅटिस्फाय करतोय. काय आहे कंडिशन? ॲटलिस्ट 1 कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. कमीत कमी एक कार्बन असा पाहिजे जो डायरेक्टली 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच असेल, तर तो अल्केन कोणामध्ये आपण टाकणार? ब्रँच चेन अल्केन मध्ये आपण टाकणार आहोत. आता याचं नाव काय? थोडा वेळ घेऊ आणि नंतर याचं नाव आपण तयार करू. पहिले 5 कार्बनच्या अल्केन विषयी आपण थोडीशी माहिती आता लक्षामध्ये घेऊ. C5H12 हा त्याचा फॉर्म्युला येईल बघा. कारण अल्केनचा जनरल फॉर्म्युला होता CnH2n+2. जर का n इज इक्वल टू 5 ठेवलं तर 5 2 10, 10+2 म्हणजे 12. C5H12. आता याचे किती स्ट्रक्चर पॉसिबल आहे ते आपण या ठिकाणी काढणार आहोत. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 5 पाहिजे आपल्याला. मग घेतला 1 2 3 4 5. सगळ्या ठिकाणी सिंगल बॉन्ड, कारण अल्केन आहे. आता व्हॅलन्सी पूर्ण करायची आहे. या कार्बनची एक व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली आहे कारण याला एक बॉन्ड आहे. अजून किती व्हॅलन्सी सॅटिस्फाय व्हायची? याची 3. आणि ही 3 व्हॅलन्सी कोण सॅटिस्फाय करणार आहे? हायड्रोजन. आता मी असे 1 2 3 हायड्रोजन द्यायच्या ऐवजी डायरेक्ट इथे लिहिणार आहे CH3. ही सवय आपल्याला हळूहळू करावी लागेल. आता त्याच्यानंतर याची ऑलरेडी किती व्हॅलन्सी झालेली आहे? 2. म्हणजे रिमेनिंग 2 आहे. मग याला असे 2 हायड्रोजन काढायच्या ऐवजी डायरेक्ट इथे लिहितो मी CH2. याची सुद्धा 2 व्हॅलन्सी झाली आहे, 2 रिमेनिंग आहे CH2. याला सुद्धा तसं. याच्याविषयी बघा, एक व्हॅलन्सी एका बॉन्डनी पूर्ण केली आहे, रिमेनिंग 3 व्हॅलन्सी हायड्रोजन कंप्लीट करेल. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, त्याच्याऐवजी डायरेक्ट लिहू आपण CH3. याने जागा कमी लागते, लक्षात द्यायला पण सोपं जातं. आणि याच पद्धतीने आपल्याला नंतर स्ट्रक्चर हे काढायचे असतात. मग आता हा जो आपण 5 कार्बनचा अल्केन आहे त्याला या पद्धतीने आपण लिहिलं. अजून एका पद्धतीने लिहिता येईल बघा. 1 2 3 4 आणि एक कार्बन मी बाजूला काढला. यांच्यामध्ये कोणता बॉन्ड देत असतो आपण? सिंगल बॉन्ड. चला व्हॅलन्सी पूर्ण करू. एक बॉन्ड आहे, 3 व्हॅलन्सी बाकी आहे. 3 बॉन्ड्स आहेत, एक व्हॅलन्सी बाकी आहे. टोटल 4 व्हायला पाहिजे. 1 2 3 आणि 4th व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. तो याच्यासोबत ऍक्च्युली बॉन्ड तयार करत असतो. याला एकच बॉन्ड आहे, रिमेनिंग 3 व्हॅलन्सी हायड्रोजन पूर्ण करणार. 2 बॉन्ड्स आहे, रिमेनिंग 2 व्हॅलन्सी हायड्रोजन पूर्ण करेल. इथे येईल CH3. हे या C5H12 चं दुसरं पॉसिबल स्ट्रक्चर आपण काढलंय. अजून पॉसिबल स्ट्रक्चर आहे यामध्ये, ते कोणतं काढता येईल बघा. हे असे 5 कार्बन्स काढलेले, 5 कार्बन्स आर देअर. कोणता बॉन्ड काढायचा आहे आपल्याला? सिंगल. चला व्हॅलन्सी पूर्ण करू. याला एक बॉन्ड आहे, 3 व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तसंच होणार आहे बघा. बरं, हा जो सेंटरचा जो कार्बन आहे त्याच्याविषयी काय? 1 2 3 4 ऑलरेडी 4 बॉन्ड्स आहेत त्याला, त्यामुळे त्याला कुठलाही हायड्रोजन लावण्याची गरज नाही. चला या तिघांचाही एकदा फॉर्म्युला चेक करू आपण. 1 2 3 4 5 कार्बन्स आर देअर. C5 हायड्रोजन मोजा. 3 6 9 12 हायड्रोजन्स आहे. या दोन्ही स्ट्रक्चर मध्ये सुद्धा तुम्ही चेक केलं तर C5H12 या तिघांचंही स्ट्रक्चर आल्याचं तुम्हाला दिसेल. आता बघा, 5 कार्बन्स जर का तिथे आहे तर प्रिफिक्स नुसार तो येईल पेंट आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. पण या सगळ्यांना तर पेंटेन म्हणता येणार नाही, कारण मग काय होईल, नुसतं तिघांनाही जर का पेंटेनच नाव ठेवलं असतं तर एखाद्याने आपल्याला स्ट्रक्चर काढायला सांगितलं, काढ स्ट्रक्चर पेंटेनचं, तर कोणी हे स्ट्रक्चर काढलं असतं, कोणी हे काढलं असतं, कोणी हे काढलं असतं.
त्यामुळे अजून यामध्ये काहीतरी डिटेलिंग असणार, त्याला आपण लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. चला पहिल्या स्ट्रक्चरकडे आपण बघू. या स्ट्रक्चरमध्ये जर का बघितलं तर हा कार्बन डायरेक्टली एका कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन डायरेक्टली 2 कार्बनला आहे, हा सुद्धा डायरेक्टली 2ला आहे, हा सुद्धा डायरेक्टली 2ला आहे, हा तर फक्त एकालाच डायरेक्टली अटॅच आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर नंबर 1 आहे ते या डेफिनेशनला सॅटिस्फाय करत आहे की नो कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. म्हणजे 1 नंबरचं स्ट्रक्चर कोण असलं पाहिजे? स्ट्रेट चेन अल्केन, नॉर्मल अल्केन, एन अल्केन. मग याचं नाव तयार करत असताना याला आपण नाव देणार आहोत एन पेंटेन. आता एन पेंटेनचे 3 तुकडे तयार करू आपण. एन पेंट एनी. एन म्हणजे नो कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नाही. दुसरं पेंट म्हणजे 5 कार्बन ॲटम्स आर देअर. आणि एनी म्हणजे सगळे सिंगल बॉन्ड्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आहे. आता एन पेंटेन आपण इथे घेतलेला आहे, तर दिस इज एन पेंटेन. आता या दोघांविषयी बघा. हा जो कार्बन आहे, धिस कार्बन इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम आणि धिस कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 4 कार्बन ॲटम. म्हणजे स्ट्रक्चर नंबर 2 आणि स्ट्रक्चर नंबर 3 हे दोन्हीही कशामध्ये इन्क्लूड केल्या जाऊ शकत नाही? तर स्ट्रेट चेन अल्केन मध्ये इन्क्लूड केल्या जाऊ शकत नाही. मग त्यांना कशात इन्क्लूड करावं लागेल? ब्रँच चेन अल्केन मध्ये. ब्रँच चेन अल्केन मध्ये काय पाहिजे असतं? ॲटलिस्ट 1 कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. बघा हा एक कार्बन आहे जो 3 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. बघा हा कार्बन आहे जो डायरेक्टली 4 कार्बनला अटॅच आहे. म्हणजे स्ट्रक्चर नंबर 2 आणि स्ट्रक्चर नंबर 3 बोथ बिलॉंग्स टू द ब्रँच चेन अल्केन. दोघेही कशामध्ये इन्क्लूड होतात? तर ब्रँच चेन अल्केन मध्ये आपण त्यांना इन्क्लूड करू शकतो. तर हे ब्रँच चेन अल्केन आपण इथे दाखवलेलं आहे. आता यांना नाव कसं द्यायचं ते लक्षामध्ये घ्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये धिस कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम. इथे लक्षात आलं असेल की धिस कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 4 कार्बन ॲटम. म्हणजे ब्रँच चेन अल्केन मध्ये सुद्धा आता आपण 2 प्रकार पाडणार आहोत. तर ब्रँच चेन अल्केन इज क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. ब्रँच चेन अल्केनला 2 प्रकारांमध्ये घेऊ. एक आहे आयसो अल्केन आणि एक आहे निओ अल्केन. आता आयसो अल्केन आणि निओ अल्केन हे कसे ओळखायचे हे महत्वाचं आहे. आयसो अल्केन अँड निओ अल्केन. आयसो अल्केन मध्ये काय असेल बघा. 1 कार्बन ब्रँच, 1 कार्बन ब्रँच ॲट C2 कार्बन ॲटम. आयसो अल्केन मध्ये एक कार्बनची ब्रँच C2 कार्बनला असेल. बघा हा पहिला कार्बन, हा दुसरा. दुसऱ्या कार्बनला एक कार्बनची ब्रँच दिसते. ब्रँच म्हणजे फाटा फुटलेला आहे. C2 कार्बनला, दुसऱ्या कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच जर का असेल तर त्याला तुम्ही म्हणायचं आयसो अल्केन. 1 कार्बन ब्रँच, 1 कार्बन ब्रँच ॲट विच कार्बन ॲटम? C2 कार्बन ॲटम. देन इट इज कॉल्ड ॲज आयसो अल्केन. आणि दुसरा आहे निओ अल्केन. याची डेफिनेशन काय असेल? 1 कार्बन ब्रँच ॲट C2 कार्बन ॲटम. लक्षात घ्या. 1 कार्बन ब्रँच. बघा हे हा असा घेतला आपण. हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा. या दुसऱ्या कार्बनला एक कार्बनच्या किती ब्रँचेस आहेत? 2. ही एक कार्बनची एक ब्रँच, ही एक कार्बनची दुसरी ब्रँच. म्हणजे अशा एक कार्बनच्या किती ब्रँचेस आहेत? 2. आणि म्हणून आपण शब्द काय लिहिला? 2. म्हणजे 2. काय 2? 1 कार्बन ब्रँच. एक कार्बनच्या 2 ब्रँचेस C2 कार्बनला जर का तुम्हाला दिसल्या तर तो अल्केन कोणत्या प्रकारचा असतो? निओ अल्केन असतो. पहा आपण ब्रँच चेन अल्केन विषयी बोलतोय की ॲटलिस्ट 1 कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. हा ब्रँच चेन अल्केन मध्ये येईल, हा पण ब्रँच चेन अल्केन मध्ये येईल. या ब्रँच चेन अल्केन मध्ये 2 प्रकार पाडले आपण. आयसो अल्केन आणि निओ अल्केन. आयसो अल्केन म्हणजे कोणता? C2 कार्बनला म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच,
एक कार्बनची एक ब्रँच, म्हणजे हा मेन रस्ता आणि हा फाटा फुटलेला आहे एक कार्बनचा. या ठिकाणी बघा C2 कार्बनला एक कार्बनच्या दोन ब्रँचेस आहे, ही एक ब्रँच आणि ही दुसरी ब्रँच. तर एक कार्बनच्या दोन ब्रँचेस या ठिकाणी दिसल्या की तुम्ही त्याला काय म्हणायचं, निओ अल्केन असं आपण त्याला म्हणणार आहोत. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज निओ अल्केन. मग आता या दोघांना नावं देऊ आपण. याला तर नाव दिलं होतं आपण, काय नाव होतं, एन पेंटेन. याला नाव देऊ आपण आता आयसोपेंटेन. काय नाव देता येईल याला, आयसोपेंटेन. का बरं नाव दिलं, तीन तुकडे पाडू याचे. पहिला पेंट म्हणजे एकूण कार्बन 5 आहे, 1 2 3 4 5. दुसरा एनी, सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत या ठिकाणी. आणि तिसरा आयसो. आयसोचा अर्थ काय, दुसऱ्या कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच असायला पाहिजे. बघा दुसऱ्या कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच आहे, म्हणून नाव काय झालं याचं, आयसोपेंटेन. आता तिसऱ्याचं नाव तयार करायचं आपल्याला. याचं नाव आहे निओपेंटेन. काय नाव देणार आपण याला, निओपेंटेन. आता का बरं निओपेंटेन म्हणणार ते पण बघू. याचे पण 3 तुकडे पाडले मी. एक आहे पेंट म्हणजे एकूण कार्बन 5, 1 2 3 4 5. दुसरा मुद्दा घेतला एनी, सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत बघा. आणि एक शब्द आहे निओ. काय निओचा अर्थ आहे, C2 कार्बनला एक कार्बनच्या दोन ब्रँचेस आहे, म्हणून निओ शब्द लावला. दॅट्स वाय दिस इज निओ पेंटेन. म्हणजे पेंटेन जो आहे C5H12 जो आहे हा 3 पद्धतीने काढला जातो. एक आहे एन पेंटेन, दुसरा आहे आयसोपेंटेन, तिसरा आहे निओपेंटेन. एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. तसंच ब्युटेनच्या विषयी आपण सांगितलं होतं बघा, C4H10 हा काढला. हा आहे एन ब्युटेन. का बरं एन ब्युटेन, चला 3 तुकडे पाडा. एन ब्यूट एन. ब्यूट म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 4. एन म्हणजे सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आहे इथे. आणि या एनचा अर्थ काय आहे, नो कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर दॅन 2 कार्बन ॲटम. कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नाही, म्हणून त्याला आपण एन ब्युटेन असं नाव दिलेलं आहे. आता याच्याविषयी बोलू आपण. चला सांगा एकूण कार्बन किती आहेत, 4 कार्बन्स आर देअर, म्हणून शब्द लावा ब्यूट. सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून लावा एनी, सध्या नाव झालं ब्युटेन. आणि C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच आहे म्हणून शब्द लावा आयसो, झाला आयसो ब्युटेन. काय शब्द सांगितला, आयसो ब्युटेन. 3 तुकडे करा. आयसो, ब्यूट आणि एन. ब्यूट म्हणजे 4 कार्बन ॲटम, एन म्हणजे सिंगल बॉन्ड, आयसो म्हणजे C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच. अशा तऱ्हेने पहिले 5 अल्केन आपण लक्षामध्ये घेतले. सगळ्यात पहिले मिथेन घेतला आपण CH4, मग इथेन घेतला C2H6, प्रोपेन घेतला C3H8. यांचं एक एकच स्ट्रक्चर पॉसिबल होतं. ब्युटेन मध्ये 2 स्ट्रक्चर पॉसिबल झाले बघा, एन ब्युटेन आणि आयसो ब्युटेन. पेंटेन मध्ये 3 स्ट्रक्चर पॉसिबल झाले बघा, एन पेंटेन, आयसो पेंटेन, निओ पेंटेन. या 3 शब्दांकडे लक्ष द्या. एन, कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नको. आयसो, C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच. निओ, C2 कार्बनला एक कार्बनच्या 2 ब्रँचेस. एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. पुन्हा एकदा, एन म्हणजे काय, कुठलाच कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नको. आयसो म्हणजे काय, C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच. C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच. तिथे सुद्धा C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच म्हणजे आयसो. आणि निओ म्हणजे काय, तर C2 कार्बनला एक कार्बनच्या 2 ब्रँचेस म्हणजे झाला निओ. ब्युटेन मध्ये 2 स्ट्रक्चर पॉसिबल आहे, एन ब्युटेन आणि आयसो ब्युटेन. पेंटेन मध्ये 3 स्ट्रक्चर पॉसिबल आहे, एन पेंटेन, आयसो पेंटेन, निओ पेंटेन.